राज्य सरकारच्या पदभरती संदर्भातील नव्या GRवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तीव्र टीका केली आहे। ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या भविष्यावर हा GR घाला असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पूर्वी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारख्या पदांपैकी सुमारे 66% पदं थेट भरतीनं आणि 33% पदं पदोन्नतीनं भरली जात होती। मात्र नव्या GRनुसार 60% पदं ही पदोन्नतीनं आणि केवळ 40% पदं ही थेट भरतीनं भरवण्यात येणार आहेत असा दावा लोंढे यांनी केलाय। त्यामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या संधी हिरावल्या जात असल्याचं सांगत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। स्वप्न घेऊन येतात, त्या स्वप्नांचा चकनाचूर करण्याचा हा GR आहे। हा GR तेव्हा काढला ज्या दिवशी जनावरासारखं पोरांना नीटच्या प्रश्नावरून, नीट हा एकाच गोष्टीचा आहे, तो परिपाक होता सगळ्या गोष्टींचा मिळून, त्या दिवशीच हा GR काढला। याच्याप्रमाणे 60-40चा रेशो करून टाकला, 80-20चा रेशो करून टाकला। म्हणजे आता 60% जागा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या प्रमोशननी होणार आणि 40% जागा डायरेक्ट भरणार। पहिले 66% जागा या डायरेक्ट भरल्या जायच्या आणि 33% जागा ज्या आहे त्या प्रमोशननी भरल्या जायच्या। तुम्ही विचार करा, स्वप्नच पाहिजे नाही का गरीबाच्या पोरांनी? जे टॅलेंट आहे ते असं आपण वाया घालवायचं का? ज्या शेतकऱ्यांनी आपलं जमीन जुमले विकले, ज्या महिलांनी आपल्या आईनी पोरांच्या दागिने विकले, कर्ज काढले, त्यांनी कुठं जाऊन मरायचं? नायब तहसीलदारमध्ये तर हा रेशो 80 करून टाकला। तर 80 प्रमोशननी भरणार आणि 20 म्हणजे तुम्ही क्लर्क व्हा, तुम्ही अधिकारीच होऊ नका। DDR सहकारी विभागामध्ये तर डायरेक्ट सगळे भरती केल्या म्हणून स्वतः ट्वीट करतात बावनकुळे साहेब आणि सांगतात की मार्गदर्शनाखाली गेलं देवेंद्र फडणवीसांच्या। तर तुम्ही गोरगरिबांचे स्वप्न चिरडून राज्य करणार आहात का? आता जर पोरं बिघडले ना, सांभाळणार नाही। भूमिका तुम्ही पाहिली होती 23मध्ये, कडक भूमिका राहणार। सर, नवीन जो शिक्षा मंत्री आहे प्रल्हाद जोशी, त्याचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे की ते बिल्किस बानोमध्ये जे आरोपी होते त्याच्या अरे ही मूळ शिकवण आहे RSSची। महिलांच्या संदर्भामध्ये भोगण्याचा दृष्टिकोन, तुच्छतेचा दृष्टिकोन हा मनुस्मृतीतूनच आलेला आहे। ते बिल्किस बानो जिच्या समोर जी 5 महिन्याची गर्भार बाई, घरच्या लोकांची खून, तिचा बलात्कार, त्या आरोपींना सोडल्यानंतर त्याचं हे समर्थन करतात आणि तो देशाचा शिक्षा मंत्री। आणि प्रियंकाजी बोलल्या तर चुकीचं बोलल्या, जे खरं आहे ते बोलल्या, जे हे आहे खरं। या देशाचा प्रधानमंत्री प्रज्वल रेवाला 3000 बायांचा रेप करणारा माणूस, त्याला मतदान म्हणजे मला मतदान म्हणतात आणि सगळे बलात्कारी BJPतच निघतात। जंतर मंतरवर पोरं काय घोषणा देत होते? अरे बलात्कारी कहाँ मिलेगा? BJP के दफ्तर में। अरे भ्रष्टाचारी कहाँ मिलेगा? BJP के दफ्तर में। अरे नीट पेपर का चोर कहाँ मिलेगा? BJP के दफ्तर में। MPSCच्या ड्रग्ज इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेतील पेपर फुटीच्या आरोपांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांनी स्पष्टीकरण दिले। या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून चौकशीनंतर नेमकं सत्य समोर येईल असं त्यांनी सांगितले। त्यापासून प्रसारमाध्यमांमध्ये MPSCने घेतलेल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेबद्दल काही चर्चा सुरू झाली। ही परीक्षा मुळात 22 मार्चला झाली होती। याचा निकाल 12 जूनला लागला। 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये याच्या मुलाखती झाल्या आणि 22 जुलैला संध्याकाळी रात्री आम्ही त्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली। दरम्यान 21 जुलैला आम्हाला एक मोघम तक्रार आली होती की या परीक्षेमध्ये काही गडबड झाली, तुम्ही परीक्षा रद्द करा। त्याच दिवशी त्या तक्रारदाराला आम्ही विचारणा केली की तुमच्याकडे काय पुरावे आहेत, तुम्ही पुरावे आम्हाला आणून द्या। 23 जुलैला त्यांनी त्यांच्या मेलसोबत काही एका उमेदवारासोबतचे व्हॉट्सॲप चॅट त्यांनी त्या ठिकाणी अटॅच केले होते। आम्ही त्यांना आमच्या कार्यालयामध्ये 27 तारखेला सर्व पुरावे घेऊन बोलवलं होतं। तक्रारदार त्या दिवशी आला नाही, पण 26 तारखेला त्यांनी असा मेल पाठवला की मी माझी तक्रार वापस घेतो आहे। परंतु त्याच वेळेस अजून एक तक्रार आली होती दुसऱ्या तक्रारदाराची आणि त्यांनी सांगितलं की मी काही माझी तक्रार वापस घेत नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यासंदर्भात तक्रार केली होती त्यांना पण आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं, ते पण या ठिकाणी आले नाही। आणि या तक्रारदारांनी दुसरा तक्रारदार ज्यांनी काही त्याची तक्रार वापस घेतलेली नाही, त्यांच्या तक्रारीत ज्यांचे नाव होते त्यातल्या काही उमेदवारांनी आमच्या संमतीशिवाय आमची नावं वापरले असे पण आम्हाला मेल दिलेले आहेत। आता ही असे उलटसुलट सगळे मेल आलेले आहेत
आणि जे पुरावे आहेत जे आमच्याकडे सादर केलेले आहेत त्याचा तपास जो आहे तो काही MPSC स्तरावर होणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही एक तक्रार क्राईम ब्रँचकडे दिलेली आहे आणि आता क्राईम ब्रँच त्या सगळ्या तक्रारीची तपासणी करत आहे. तक्रारीतून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे योग्य आपण कारवाई करू. पण या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की MPSCवरचा जो विश्वास विद्यार्थ्यांचा आहे तो विश्वास तसाच टिकून राहावा याकरता जे जे करायचं ते आम्ही करू. कारण MPSCवरचा विश्वास असणं, MPSCची जी प्रतिष्ठा आहे, जी क्रेडिबिलिटी आहे, त्याला एक कुठेही धक्का लागू न देणं याकरता जे आवश्यक आहे ते आम्ही करू. MPSCच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, परीक्षेचं कॅलेंडर लवकर जाहीर करण्याची मागणी आणि विद्यार्थ्यांच्या शंकांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये युवा पिढीचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना विकास करण्यासाठी आज आमचे मुख्यमंत्री साहेब सुद्धा कार्यरत आहेत. आणि मी मुळात आज मागच्या काही दिवसांमध्ये MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांशी जेव्हा भेटलो, आपल्याला माहिती आहे काहीच आठवड्यापूर्वी ही घोषणा झाली होती की ते एक्झामिनेशन ऑनलाईन केले जातील आणि एक संभ्रमता मुलांमध्ये एक निर्माण झाली होती की जर ऑनलाईन अचानक अशा होणार असतील तर ते कशा पद्धतीने होतील, नॉर्मलायझेशनचं काय, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, सिक्युअर सर्व्हर्स आहेत का, हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही आज MPSCच्या अध्यक्षांची भेट घेतली. मी खरं तर सरांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि सकारात्मकपणे आम्हाला सर्व गोष्टी समजवल्या आणि त्यांची तयारी काय काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे काही टीचर, काही विद्यार्थी सुद्धा या मीटिंगमध्ये उपस्थित होते. त्यांना सुद्धा मी तिथं त्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांनी संधी दिली. आणि मुळात या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि विशेषतः MPSC मध्ये काही ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बाबतीत तर चर्चा झालीच, परंतु आता पेंडन्सी सुद्धा होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 31 ऑगस्टच्या आत संपूर्ण पेंडन्सी संपवण्याचं त्यांचं खरं तर धोरण आहे. काही भरतीविषयी गोष्टी होत्या त्या सुद्धा त्यांनी सांगितल्या. कॅलेंडर लवकरात लवकर जाहीर होणं आवश्यक आहे अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु त्यांनी आम्हाला समजवलं की काही एक्झामिनेशन्सला क्लॅश होता कामा नाही, म्हणून त्यांना डेट्स योग्य पद्धतीने शोधावं लागतात. त्या गोष्टी चर्चा झाली. आणि मुळात सर्वात महत्त्वाचं वाक्य जे MPSC कडनं आम्हाला आज ऐकायला मिळालं की विद्यार्थ्यांचं कुठंही आम्ही नुकसान होऊन देणार नाही आणि खूप मोठं मला वाटतं समर्थन त्या गोष्टीचं आम्ही सर्वजण करतो. त्यांनी प्रत्येक गोष्टीचं ज्या पद्धतीने उत्तर दिलं, मला वाटते माझ्याबरोबर उपस्थित असणारे स्टुडंट्स, सर्व टीचर्स ते सुद्धा अतिशय आनंदात आहेत. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात 2027 आता नेक्स्ट डेट आहे, परंतु त्यांनी आम्हाला असा सुद्धा विश्वास व्यक्त करून दिलाय की जर त्या टाइमपर्यंत आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकलो तर आपण व्यवस्थित पद्धतीने त्या एक्झामिनेशन घेऊ. अजून जर त्याला वेळ लागणार असेल तरी सुद्धा आमची त्याची तयारी आहे. त्यामुळे हा खूप एक मोठा निर्णय त्यांच्या माध्यमातून होता आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असं समजायला काही हरकत नाही? हो, अगदी मी म्हणलो ना की सकारात्मकच चर्चा झाली. कारण मूळ विषय काय आहे की विद्यार्थ्यांना आज ज्या गोष्टीचं कन्फ्युजन आहे की ऑनलाईन होणार तर पारदर्शकता त्याची कशी असेल, त्याचे सर्व्हर सिक्युअर आहेत का, नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशनचा हा खूप मोठा विषय झालाय खरं तर स्टुडंट्समध्ये. तर त्यांनी आम्हाला समजवलं की त्याला संपूर्ण एक कोडिंगचं फाउंडेशन आहे, त्याला एक फॉर्म्युलाज आहेत. त्या फॉर्म्युलाजच्या माध्यमातून हे संपूर्ण एक्झामिनेशन किंवा त्या आन्सर शीट्सची खरं तर चेकिंग होत असते. तर मी त्यांना ही पण विनंती केली की हे कन्फ्युजन मिटवण्यासाठी MPSCने सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या पब्लिशाईज करावं की तुमच्या प्रणाली काय काय आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने राबवणार. ते एकदा झालं की मग स्टुडंट्सचा पण कुठंतरी एक विश्वास त्या सिस्टीममध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे ते तुम्ही पब्लिश करा अशी आम्ही विनंती केली आणि त्यांनी ते मान्य सुद्धा केलं.